नमस्कार मैत्रिणींनो. तर आपल्या PhD फॅशन पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज आपण 38 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊज कसं शिवायचं ते बघणार आहोत. सर्वप्रथम आपण त्याची जी पेपर कटिंग असते ती बघणार आहोत आणि त्यानंतर आपण पेपर कटिंग ही अस्तरावरती ठेवून आणि मग ब्लाऊज पीस कट करून आणि मग त्याची आपण स्टिचिंग बघणार आहोत. तर चला आपण आता सुरुवात करूया. सर्वप्रथम मी तुम्हाला याची मापं जे आहे ते सांगून देते. तर याचे जे मापं आहेत ना, हे बघा, पूर्ण उंची याची ब्लाऊजची आपली पूर्ण उंची जी असणार आहे ती 15 इंच असणार आहे. त्यामध्ये आपण 1 इंच प्लस करणार आहोत शिलाई मार्जिनसाठी. अर्धा इंच वरच्या साईडने आणि अर्धा इंच खालच्या कमरेच्या बाजूने 1 इंच ॲड करणार आहोत. तर आपली पूर्ण जी उंची टोटल होणार आहे ती 16 इंच होणार आहे. त्यानंतर आपली छाती आहे 38 म्हणजे 9.5ची घडीचं हे ब्लाऊज असणार आहे. कमर आहे आपलं 32 इंच म्हणजे 8 इंचची घडी येणार आहे. बाहीची जी लांबी आहे ती आहे 7 इंच. दंडघेर 13 इंच म्हणजे आता 13 इंचाचा दंडघेर म्हणजे आपली जी बाहीचा जो राऊंड आहे तो 13 इंच असणार आहे. आणि आपण जेव्हा ब्लाऊज शिवायला घेऊ त्यावेळेस त्याचं जे माप असणार आहे ते येणार आहे 6.5 इंच. आणि बाहीची जी लांबी आहे ती 7 इंच, त्यामध्ये प्लस आपण 1 इंच ॲड करणार आहोत. म्हणजे आपली बाहीची पूर्ण जी लांबी असणार येईल ती 8 इंच येईल. अर्धा इंच ही शिलाई मार्जिनसाठी जाणार आहे. इथे आपला पुढचा गळा येणार आहे 5.5 इंच. मागचा गळा जो असणार आहे तो 10 इंच असणार आहे. शोल्डरच्या साईडने जर आपण माप घेतलं तर गळ्याची जी आपली उंची आहे ती 10 इंचची असणार आहे. पण काही मैत्रिणींना नाही जमत की गळ्याच्या बाजूने कसं माप घ्यायचं किंवा गळ्याचं माप कसं घ्यायचं, तर त्यांच्यासाठी एक ट्रिक आहे ती मी इथे तुम्हाला सांगणार आहे. ते तुमच्या पुढे लक्षात येईलच. आपलं जे शोल्डर येणार आहे ते आपण 5.5 इंचांवर घेणार आहोत, कारण आपला गळा जो आहे तो डीप आहे त्यामुळे. आणि मुंड्याचं जे मार्किंग असणार आहे ते आपण 6 इंचांवर घेणार आहोत. आणि आपलं रेडी जे शोल्डर येणार आहे ते 2.5 इंच येणार आहे. आणि त्यामध्ये आपण पाव इंच इतकं तरी आपण शिलाई मार्जिनसाठी घेणार आहोत. ते तुम्हाला मी आता पुढे दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर चला आता आपण पटकन वेळ वाया न घालवता सुरुवात करूया. आता हे आपलं ब्लाऊज पीस असणार आहे, हे मी साईडला ठेवते. हे आपले माप असणार आहे, हे तुमच्या लक्ष देण्याकरता मी इथेच ठेवते. हे अस्तर आहे, याचं आपल्याला नंतर काम आहे, तर हे मी साईडला ठेवून देते. आता आपण पेपरवरती याची बघणार आहोत कटिंग. आपण आता माप टाकून घेऊ. तर आपल्या ब्लाऊजच्या आपण आधी आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे. तर उंची आपली किती असणार आहे 16 म्हणजे 15 इंच प्लस 1 16 इंच आपण इथे उंची टाकून घेऊ. हे बघा, हे बघा 16 इंच. इथे सेम इतकंच आपल्याला थोडं पुढच्या बाजूने पण घेऊन घ्यायचं आहे 16 इंच. आता इथून आपल्याला एक सरळ रेषा मारून घ्यायची. हे बघा, अशा प्रकारे एक सरळ रेषा मारून घ्यायची. आता काय करायचं, आपल्याला इकडनं शोल्डरचं माप जे आहे ते टाकून घ्यायचं. शोल्डरचं माप असणार आहे 5.5 इंच. हे बघा, 5.5 इंच शोल्डरचं माप टाकायचं. इतकंच थोडंसं खालून आपल्याला एक माप टाकून घ्यायचं. पहिले आपण बॅक पार्टची कटिंग जी आहे ती करणार आहोत आणि मग आपण फ्रंट पार्टची कटिंग करणार आहोत. हे बघा, 5.5 इंचावरती घेतलं. आता याची उंची जी आहे ती 6 इंच घ्यायची आहे आपल्याला. हे बघा इथे. आता आपण काय करू, याची आपण इथे एक सरळ रेषा आपल्याला इथे मारून घ्यायची आहे. म्हणजे इथे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा. मैत्रिणींनो, मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो करत आहे. आय होप तुम्हाला समजत असेल. जर काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारायचे आहेत. मी नक्की तुम्हाला यावरती मार्गदर्शन करेल. आता काय करायचं, आपल्याला याचा एक सेंटर काढून घ्यायचा. आपल्याला इथे आर्महोलची जी मार्किंग आहे ती करायची आहे. इथे सेंटर काढला, इकडनं अर्धा इंच इतकं आपल्याला आतमध्ये जायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे. आणि आपल्याला एक अशी तिरकस रेषा ड्रॉ करून घ्यायची वरच्या दिशेने. त्यानंतर आपल्याला इकडनं एक 1.25 इंचांवरती एक मार्किंग करायची आणि आपले ते आर्महोलचा शेप ड्रॉ करून घ्यायचा. तत्पूर्वी आपण इथे जे आपल्या ब्लाऊजची छातीची जी घडी आहे ती टाकणार आहोत. 9.5ची घडी येणार आहे. हे बघा, 9.5 इंचांवरती मी मार्किंग करते. प्लस पुढे आपल्याला यामध्ये आपण 2 इंच शिलाई मार्जिनसाठी ॲड करायचे आहेत. हे बघा, ते झालं. आता आपण इथे आपल्याला आर्महोलचा शेप इथे ड्रॉ करून घ्यायचा. बघा, इथे अशा प्रकारे आपला आर्महोलचा जो शेप आहे तो इथे ड्रॉ झाला. आता आपण इथे आपलं शोल्डरचं मार्किंग जे आहे ते करून घेऊ. आता यामध्ये आपलं रेडी शोल्डर 2.5 इंच असणार आहे. 2.5 इंच प्लस त्यामध्ये आपण आता 1/2 इंच इकडनं आणि 1/2 इंच इकडनं आपल्याला शोल्डरच्या बाजूने आणि गळ्याच्या बाजूने
आपल्या बाहीच्या बाजूने आणि इकडनं गळ्याच्या बाजूने पाव इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी लागणार आहे. त्यासाठी आपण इथे 3 इंचांवरती एक मार्किंग करून घेऊ. हे बघा. आणि आता इकडे किती आपलं गळारुंदी किती उरली. आता या केसमध्ये गळारुंदी आपल्याला आपोआपच मिळून जाईल. या आपण पहिले जर रेडी शोल्डरचं माप काढल्यानंतर गळारुंदी आपल्याला आपोआप मिळत असते. तर ती येते आपल्याला 2.5 इंचाला एक लाईन कमी. हे बघा 2.5 इंचाला एक लाईन कमी आपली गळारुंदी आली आहे. आता आपल्याला इथे मागच्या गळ्याचं मार्किंग करायचं आहे. त्यासाठी आता इथे आपण 2.5 इंचाला एक लाईन कमी आला. आता त्याच पद्धतीने इकडे आपल्याला मागचा गळा कसा खालच्या बाजूने थोडासा मोठा असतो, इकडे छोटा आणि असा होत जातो ना. जर आपण वरती आता 2.5 इंचाला एक लाईन कमी, समजा 2.5 इंच पकडू आपण, 2.5 इंच गळारुंदी आली आणि तितकी जर मी समजा इथे टाकली तर ते गळा जेव्हा आपण इथे ड्रॉ करू किंवा जेव्हा शिवायला घेऊ, शिवल्यानंतर जेव्हा ते ब्लाऊज घातलं जातं तर ते आतमध्ये असं ओढल्यासारखं होतं आणि ते फिटिंगलाही बरोबर बसत नाही आणि चांगलंही दिसत नाही. त्यामुळे इथे 2.5 इंच गळारुंदी घेतली तर आपल्याला खालच्या बाजूला आपण इथे 2.25 इंचांवरती, म्हणजे जास्त पण नाही घ्यायचं, अर्ध्या इंचांपर्यंत आपण समजा इथे 2.5 आलं तरी ते 3 इंचांपर्यंत आपण आतमध्ये जाऊ शकतो. मी 2.25 इंच घेत आहे. 2.25 इंचांवरती एक मार्किंग करते आणि वरच्या बाजूने आपल्याला हे बघा 10 इंच आपलं गळा आहे, रेडी गळा येणार आहे तो, आणि त्यामध्ये अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिनसाठी जाईल, म्हणजे 10.5 इंचांवरती आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला जसं की आधी सुरुवातीला सांगितलं की ज्यांना वरतून गळ्याचं माप नाही घेते त्यांनी खालच्या बाजूने घ्यायचं आहे. तर ते कसं घ्यायचं आहे, आता आपला गळ्याचा जो गळ्याच्या पाठीमागचा जो बेल्ट आहे तो 5 इंच असणार आहे. हे बघा इथे 5 इंच रेडी बेल्ट असणार आहे, बरोबर. आणि आता यामध्ये शिलाईसाठी जाईल ना, तर हे बघा 5.5 इंचावरती आपलं एक मार्किंग करू आपण. वरतून 1/2 इंच आणि खालून 1/2 इंच इतकं आपल्या शिलाईसाठी जाईल, म्हणजे आपला ब्लाऊजचा जो पाठीमागचा बेल्ट आहे तो रेडी होऊन बरोबर 5 इंच येईल आणि आपली जी गळ्याची जी आपल्याला लांबी आहे तीही आपल्याला परफेक्ट मिळून जाईल. आता बघा राईट आलेला आहे इथे, हे माप परफेक्ट आलेले आहेत. हे बघा 10.5 आलं आणि आपल्या इथे माप एकदम परफेक्ट आलेले आहेत. आता आपण इथे एक बॉक्स तयार करून घेऊ. हे बघा अशा प्रकारे इथे हा बॉक्स तयार झाला. आता आपण इथे गळ्याचं मार्किंग करून घेऊ. इथे आपल्याला गळ्याचा जो आकार आहे तो गोलच द्यायचा आहे, म्हणजे इथे गोल गळाच आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला इथे जसा गळ्याचा आकार द्यायचा त्या प्रकारे तुम्ही इथे देऊ शकता. सुरुवातीला मी इथे तुटक रेषांनी गळ्याचा आकार देऊन घेते आणि मग मी इथे गळ्याचा जो आकार आहे तो व्यवस्थित इथे ड्रॉ करते. हे बघा अशा प्रकारे इथे आपला गोल गळ्याचा आकार इथे देऊन झाला. आता आपल्याला काय करायचं, इथे गळा आपला डीप नेक आहे तर तो या केसमध्ये उतरला जातो, तर तो उतरू नये त्यामुळे आपल्याला गळ्याच्या बाजूला इथे अर्धा इंच आपल्याला खाली डावून जायचं आहे आणि पट्टीच्या मदतीने इथे एक आपल्याला तिरकस रेषा ड्रॉ करून घ्यायची, म्हणजे आपल्या शोल्डर्स उतरण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो होत नाही. आता आपल्याला वरचं जे आपलं ड्राफ्टिंग आहे ते झालेलं आहे, तर आपण खाली कमरेकडे वळूया. तर आपलं कंबर आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग केला तर तो येतो 8 इंच. आता बऱ्याच मैत्रिणींना प्रॉब्लेम असतो की याचा चौथा भाग म्हणजे कसा करायचा, तर सिंपल आहे 32ला 4ने भागायचं, किंवा तरीही तेही नाही जमलं तर सिंपल असा आपला जो टेप असतो ना तो टेप घ्यायचा, त्याचा हे बघा असा डबल फोल्ड करायचा. आता त्याचा आपल्याला दुसरा भाग मिळेल. हे बघा आणि सेम त्याच पद्धतीने तो जो टेप आहे तो पुन्हा एकदा फोल्ड करायचा, म्हणजे आपल्याला त्याचा चौथा भाग मिळेल. हे बघा 8 इंच आला की नाही, 8 इंच बरोबर आपल्याला त्याचा चौथा भाग हा 8 इंच मिळालेला आहे. आता मी ते 8 इंचांवरती एक मार्किंग करून घेते. मैत्रिणींनो, मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा जो आहे तो प्रयत्न करत आहे. तुम्ही प्लीज समजून घ्या आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेलं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी जे काही नवीन असे सोपे ट्रिक्स व्हिडिओज मी अपलोड करेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता इथे काय केलं मी 8 इंच कमरेचं जे मार्किंग आहे ते केलं, प्लस आपलं बॅक साईडचं जे टक्स असतो त्यासाठी मी इथे 1 इंच दिला आणि प्लस इथे 2 इंच मी शिलाई मार्जिन ॲड केली. हे बघा 2 इंच शिलाई मार्जिनसाठी गेलेत आपले इथे. आता मी इथे या रेषा ड्रॉ करून घेते. अशा प्रकारे आता आपण इथे टक्स, आपल्याला जो टक्स आहे ना तो लिहून घेऊ. मी तुम्हाला आता इथे टक्स कसं द्यायचं ते शिकवते. हे बघा काय करायचं, शिलाईपासून इकडे माप घ्यायचं, त्याचा करायचा हाफ. हे बघा अशा प्रकारे त्याचा हाफ केला की त्याच्या आपल्याला जिथून आपण हाफ केला ना तर त्या सेंटरपासून तिकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच अशी एक मार्किंग करायची. आता आपल्या गळ्याची जी लांबी जी आहे ना लेंथ ती खूप आहे, म्हणजे 15 इंच म्हणजे खूप आहे, त्यामुळे टक्सची लांबी सुद्धा आपल्याला ती वाढवून घ्यायची असते. तर या केसमध्ये आपण टक्सची जी लांबी आहे ना ती 5 इंचांवर घेणार आहोत. हे बघा आणि अशा प्रकारे इथे हे पॉईंट जोडून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे पॉईंट्स जोडून घ्यायचे आणि इथे आपलं बॅक पार्टचं जे ड्राफ्टिंग आहे ते झालेलं आहे. आता मी हे साईडला ठेवते आणि याचं आता आपण कटिंग करून घेणार आहोत.
हे बघा अशा प्रकारे. म्हणजे आता काय करायचं, कटिंग करत्या वेळेस ना हे कट नाही करायचं लगेच आपल्याला. आता ते मी तुम्हाला पुढे दाखवते की कटिंग कशी करायची. इथे जवळपास 1.5 ते 2 इंच इतकं अंतर सोडून द्यायचं आणि खालच्या बाजूने कट करून घ्यायचं. गळा इथे गळा कट करून घ्यायचा आहे आपल्याला. आता आपण इथे आपली जी शिलाई मार्जिन आहे ती कट करून घेऊ. हे बघा अशा प्रकारे. आता टक्स पॉईंट जो आहे ना तो आपण इथे कट नाही करायचा. इथे आपण एक नॉच देऊन घेऊ. हे बघा अशा प्रकारे. आता इथे नॉच दिला, पण आपण आता यामध्ये आता मी तुम्हाला अजून एक ट्रिक सांगते. इथे जेव्हा आपण असं हा इथे जो टक्स आहे तो देऊ ना, तर त्यावेळेस हे बघा ब्लाऊज खाली उतरलं गेलं आहे. आणि हे जर ब्लाऊज उतरलं की खाली असं लटकल्यासारखं होतं आणि ते अजिबात चांगलं दिसत नाही. तर इथे काय करायचं आहे आपल्याला, हे असं होऊ नये म्हणून इथून आपल्याला अर्धा इंच, हे बघा अर्धा इंच इतकं वरती जायचं आहे. बरोबर अर्धा इंच वरती जाऊन आणि अशी एक तिरकस रेषा ड्रॉ करून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे. आणि हा जो खाली उतरणारा पार्ट आहे ना तो आपल्याला इथेच काढून टाकायचा आहे. हे बघा इतकं. आता तुम्हाला दाखवते. हे बघा इथे कटिंग आपण जेव्हा इथे स्टिच करू तेव्हा असं येईल. आणि हे बघा इथे एकदम सरळ रेषेमध्ये आता आपलं हे रेडी झालेलं आहे. आपला गळा इथे तयार झालेला आहे. आर्महोलची कटिंग इथे झालेली आहे. आणि आता इथे आर्महोलमध्ये आपल्याला इथून 1/2 इंच इतकंसं खालून तिरकस कट करून घ्यायचं आहे. कारण कधी कधी आर्महोलमध्ये चुना येतात किंवा झोळ पडतो, तर ते होऊ नये त्यामुळे इथून आपल्याला इतकं आपल्याला आधीच कटिंगच्या वेळेस काढून टाकायचं, जेणेकरून तो प्रॉब्लेम पुढे होत नाही. हे बघा. आणि इथे आपलं बॅक पार्टची कटिंग झालेली आहे. आता आपण ते फ्रंट पार्टकडे वळणार आहोत. आता फ्रंट पार्टची कटिंग आपण पेपरवरतीच करणार आहोत. हे बघा अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवते. आणि हे कटिंग जे आहेत ना, हे मार्किंग केलेलं हे मी तुम्हाला जेव्हा आपण ब्लाऊज शिवायला घेऊ ना त्यावेळेस मी तुम्हाला दाखवणार आहे. हे आत्ता याचं आपल्याला कटिंग नाही करायचं आहे, कारण कधी कधी गळा हा फाकला जातो. हे कट जर केलं आणि आपण जेव्हा शिवायला घेतो ब्लाऊज तर हा गळा फाकला जातो आणि कधी कधी ब्लाऊजची ही जी फिनिशिंग आहे ती चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे गळा जो आहे ना आपण तो थोडासा बाहेरून घेऊ. इथे गळ्याला आकार देताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसा पाहिजे तसा पान गळा, गोल गळा, चौकोनी गळा, षटकोनी गळा कसाही तुम्ही इथे आकार देऊ शकता. हे बघा आता इथे आपलं झालेलं आहे. आता आपण फ्रंट पार्टची कटिंग जी आहे ती बघणार आहोत. हे बघा आता काय करायचं, हे जे बॅक पार्ट आहे ना हा सेम अशा आपल्याला इथे यावरती इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता फ्रंट पार्टची कटिंग करताना ना आपल्याला सुरुवातीला मी तुम्हाला आधी एक हे सांगते. हे बघा खालून आपल्याला 1/2 इंच आपल्याला वरती आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे. कारण बॅक पार्टपेक्षा फ्रंट पार्ट हा हाईटला जास्त असतो, त्यामुळे इकडनं 1/2 इंचावरती मार्किंग केलं आणि इकडनं आपल्याला 3 लाईन इतकं मार्किंग करून घ्यायचं आहे. एक 3 लाईन किंवा अर्धा इंचावर केलं तरी चालेल. मी अर्धा इंचावरच करतात इथे, म्हणजे तुमच्याही परफेक्ट लक्षात येईल. हे बघा अर्धा इंचावरती मार्किंग करते आणि इथे एक सरळ रेषा मी ड्रॉ करून घेते. हे बघा सरळ खालीपर्यंत इथे आपल्याला रेषा मारून घ्यायची आहे. आणि इकडे पण ही सरळ रेषा आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची. आता हे आपलं कटिंगमध्ये असणार आहे, तुमच्या लक्षात येईल. आणि ही जी बाजू आहे ना आपण इथे ड्रॉ केली ती सोडून आपल्याला इथे हा पार्ट बॅक पार्टची कटिंग करून घ्यायची आहे. म्हणजे सॉरी ड्रॉ करायचा आहे आधी आणि मग आपल्याला त्याची कटिंग करून घ्यायची आहे. आणि असंच आपल्याला इथे हा ड्रॉ करून घ्यायचा आहे. इथे आपली गळामध्ये असणार आहे. आता हे पार्टचं काम झालेलं आहे. आता मी हे काढून घेते. आता हे बघा इथे काय करायचं, आता आपलं हे झालेलं आहे. आता आपण इथे पहिले आपला जे आर्महोल आहे ना ते टाकून घेऊ, म्हणजे आपल्याला फ्रंट पार्टची कटिंग करायला 5.5 इंच. हे बघा इकडे पण 5.5 इंच, वरतून 6 इंचांवरती. आणि आपण इथे एक बॉक्स तयार करून घेऊ. आणि हा जो आपला तिरका होता ओके
आता आपल्याला इथून आपल्याला हा पेन्सिल इतकं आतमध्ये मार्किंग करायचं आहे, हे बघा. आणि आपल्याला इथे एक शेप देऊन घ्यायचा आर्महोलचा. हे बघा, इथे आपला आर्महोलचा शेप देऊन झालेला आहे, हे बघा अशा प्रकारे. आता आपण इथे आपली गळारुंदी जी आहे पुढचा गळा तो टाकून घेऊ. या रेषेपासूनच आपल्याला मोजायचं आहे. आपलं 2.5 इंचाला एक लाईन कमी होत आहे बघा, तितकंच आपल्याला इथे 2.5 इंचाला एक लाईन कमी, इतकं मार्किंग, सॉरी 2.5 इंच, आपण 2.5 इंच घेऊ. पुढचा गळा थोडा ब्रॉड ठेवू आपण. पुढचा गळा आपला किती आहे? पुढचा गळा आपला 5.5. शिलाई मार्जिन धरून आपली 6 इंचांवरती आपण एक मार्किंग करू. हे बघा, इथे एक बॉक्स तयार करून घेते आणि इथे पुढच्या गळ्याचा आपण शेप देऊन घेऊ. इथे सर्वप्रथम मी तुटक रेषांनी एक शेप देऊन घेते. हे बघा, इथे आपला हा शेप देऊन झालेला आहे. पुढचा गळा इथे आपला तयार आहे. आता इथे अर्धा इंचावरती मी शोल्डर डाऊन करते, जेणेकरून आपला गळा जो आहे तो उतरणार नाही. हे बघा, जसं आपण बॅक पार्टमध्ये केलं सेम तसंच आपल्याला फ्रंट पार्टमध्ये करायचं आहे. आता आपल्याला इथे काय करायचं? आता आपल्याला प्रिन्सेसचा जो शेप आहे ना तो देऊन घ्यायचा आहे. त्यासाठी काय करायचं? इथे आपल्याला आपल्या 38 साईजचा 10वा भाग इथे आपल्याला टाकायचा आहे. आपला 38 साईजचा 10वा भाग किती येतो? आपला जो 38 साईजचा जो 10वा भाग येणार आहे, सॉरी 10वा भाग नाही टाकायचा इथे आपल्याला. इथला मी एक फॉर्म्युला तुम्हाला सांगते. इथे आपण म्हणजे कसं 10.5 इंचावरती आपल्याला इथे मार्किंग करायची असते, पण ती 10.5 इंच कशी तर मी तुम्हाला सांगते. इथे काय करायचं? आपल्या छातीचा, आपली छाती आहे 38 इंच बरोबर, हा उभा टक्स असणार आहे. तर 38चा आपल्याला करायचा आहे चौथा भाग करायचा. किती आला आपला? 9.5 आला बरोबर. तर 9.5 मध्ये प्लस आपल्याला 1 इंच ऍड करायचा आहे. किती झाले? 10.5. म्हणजे आता 38चं असं आलं. आपण जर समजा इथे समजा किती आपण 40चा करू बरोबर. 40चा जर केला, 40चा चौथा भाग किती येईल? 10 प्लस त्यामध्ये 1 इंच ऍड केलं तर किती येईल? 11. म्हणजे 11 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला असं आपली जी चेस्ट आहे त्यानुसार त्याचं करायचं आहे. तर हा आपण हे बघा, मग त्यानुसार 10.5 इंच आलं. आपण इथे 10.5 इंचावरती एक मार्किंग केली बघा बरोबर. आता हा टक्स कसा घ्यायचा? इकडनं आपल्याला सेंटर कसा काढायचा? तर हा जो आडवा टक्स आहे ना, सिंपली आपल्याला आपला जी चेस्ट आहे ना 38चा त्याचा 10वा भाग घ्यायचा आहे. 3.8 तुम्ही असं 40 जर घेतलं, 40चा 10वा भाग तर तो येणार 4. तसं जर कोणाची 34 असेल तर त्याने जर त्याचा 10वा भाग घेतला तर त्याचा आहे 3.4. तर आपण इथे 3.8वर म्हणजे 4.5 आणि एक लाईन. हे बघा, आता ही अर्धा इंचची लाईन सोडून आपल्याला मार्किंग करायची आहे. तर माझं झालेलं आहे 3.8. आता 3.8 म्हणजे 3.5. आता इथे 3.75 येतं आणि 3.8 म्हणजे 4ला एक लाईन कमी. हे बघा, इथे इथे आपलं मार्किंग परफेक्ट आली आहे. आता खालचं काय करायचं? इथे 3.8वर मी एक मार्किंग करून घेते. हे बघा, 3.8वर मार्किंग केली. आता इथे एक सरळ रेषा मी ड्रॉ करून घेते. आता आपली ती सरळ रेषा ड्रॉ झालेली आहे. आता काय करायचं? इथून या रेषेपासून आपल्याला अर्धा इंच मागे यायचं आहे बरोबर. आपण अर्धा इंच मागे येऊ आणि एक तिरकस रेषा तिथून आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे एक तिरकस रेषा ड्रॉ करून घ्यायची खालीपर्यंत बरोबर. आता आपली तिरकस रेषा ड्रॉ झाली. आता आपल्याला इथे आपला जो कमरेचा आपला जो टक्स असणार आहे ना प्रिन्सेसचा शेप देण्यासाठी, तो इथे टाकून घ्यायचा आहे. तर तो कसा टाकायचा? तर तो आपल्या चेस्टवर डिपेंड असतो की आपली चेस्ट कशी किंवा आपली चेस्टची साईज कशी काय त्यानुसार इथे ते डिपेंड असतं. तर मी तुम्हाला सांगते की समजा जर चेस्ट तुमची 28 पासून 30-31 पर्यंत येत असेल तर तिथे तुम्ही 1 ते 1.5 इंचांपर्यंत इथला जो टक्स पॉईंट असणार आहे तो घेणार आहात. आणि जर समजा तुमची चेस्ट 32 पासून 32, 34 किंवा 36 पर्यंत असेल तर तुम्ही तिथे 2 किंवा 2.5 इंचांपर्यंत हा टक्स घेऊ शकतात. आणि जर समजा तुमची चेस्टची जी साईज आहे ती 36 पासून अबव असेल, 36 to 42 पर्यंत असेल तर तुम्ही इथे 3 किंवा 3.5 इंचांपर्यंत घेऊ शकता. तर कसं समजा 28 to 32 पर्यंतची जी साईज असते ना ती हे बघा अशी साईज असते. आणि हा जो टक्स पॉईंट येणार आहे ना हा इथला हा खूप कमी येणार आहे आता. आणि काहींची हेवी साईज असते, समजा अशी असते. हे बघा, इथला टक्स पॉईंट जो आहे तो वाढतो बरोबर. आता काहींचं कसं असतं, हे बघा इथे वाढलं की नाही टक्स पॉईंट, तर यावर डिपेंड असतं ते की आपली चेस्ट किती. काहींचं समजा साईज कमी असते पण चेस्ट जास्त असते, तर त्यानुसार इथे तुम्हाला इथली जी मार्किंग किंवा इथला जो टक्स पॉईंट आहे तो घ्यायचा असतो. तर आता आपली 38 आहे, समजा 38 साईजसाठी आपण इथे 3 इंचांवरती एक मार्किंग करणार आहोत. इथून आपल्याला 3 इंचांवर, सॉरी 3 नाही 3.25 इंचांवरती एक मार्किंग करणार आहोत आपण. 3.25 इंच घेणार आहे मी.
3.5 इंच घेऊन इथून आपल्याला 1.5 इंच वरती जायचं आहे. 1.5 इंच वरती जाऊन एक सरळ रेषा मारून घ्यायची, हे बघा. आणि आपल्याला इथे ही रेषा याला जोडून घ्यायची तिरकसमध्ये. आपण आता तिथे तो शेप देऊ. त्यानंतर काय करायचं, आपल्याला तिथे प्रिन्सेसचा जो शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला इकडनं या वरच्या दिशेने या वरती शोल्डर आहे ना, शोल्डरपासून आपल्याला 5 इंचांवर आपल्याला एक मार्किंग करायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि एक आपण इथे तिरकस रेषा ड्रॉ करून घेऊ. हे बघा अशा प्रकारे. आता इथून आपल्याला याचा आता शेप द्यायचा आहे. आता इथून आपला जो प्रिन्सेसचा मेन शेप आहे ना तो इथून बसणार आहे. आता तो कसा तर मी तुम्हाला इथे दाखवते. हे बघा. आता इथून काय करायचं, थोडंसं किती फक्त आपल्याला इथून 0.25 इतकं बाहेर जायचं आहे. आणि इथून आपल्याला तो शेप देऊन घ्यायचा आहे. आणि वरच्या दिशेने आपल्याला तिथे जोडून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. बरोबर इथे आपला असा शेप प्रिन्सेसला देऊन झाला. हे बघा फक्त 0.25 इतकं बाहेर यायचं आणि इकडनं थोडंसं बाहेर जाऊन असं आपल्याला इथे प्रिन्सेसला आकार देऊन घ्यायचा आहे. कारण आपला प्रिन्सेस कटा सरळ नसतो ना, आपल्या प्रिन्सेसला कुठेही असं टोक आलेलं नसतं, तर त्यामुळे इथे आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा. आता इथून आपल्याला आपले पुढच्या बाजूने अर्धा इंच वाढलेला आहे, तर हे बघा इथून असं हा टक्स देऊन घ्यायचा आपल्याला. सॉरी टक्स आपला कसं ब्लाऊज खाली उतरतं किंवा तिरकं होतं, तर आपल्याला आपण अर्धा इंच जे 1.5 इंच वरती घेतलं होतं ते आपल्या इथून मायनस करून टाकायचं आहे. आता आपण आपला पुढे आपल्याला नॉटच्या इथे वाढवून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला आता एकदा हे चेक करायचं. आपल्या इथून आपला जो टक्स पॉईंट आहे तो किती आहे, बघा 6 इंच आणि एक लाईन आहे. बघा 6 इंच आणि एक लाईन तितकंच आपल्याला आधी इकडे चेक करायचं आहे. हे बघा अशा प्रकारे 6 इंच आणि एक लाईन. तर ही रेषा बरोबर आलेली आहे. म्हणजे आपल्याला इथून आता हे कट करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही असे चेक करू शकता. हे बघा 6 इंच, हे बघा इथून 6 इंच आणि एक लाईन आहे. सरळ असं तिरपं जायचं या पॉईंटला आणि इथे चेक करायचं. बघा 6 इंच आणि एक लाईन ते बरोबर आलेलं आहे. आता आपल्याला म्हणजे आपलं हे जे आहे ना हे कटिंगमध्ये जाईल. आता आपण इथे बॅक पार्ट ठेवून बघू. आता इथे आपण याची कटिंग करून घेणार आहोत. तर आता इथे आपण जसं बॅक पार्टनुसार आपण इथे मार्किंग करून घेतलं, पण इथे आपलं शिलाईसाठी जाणार आहे, तर ते आपण वाढवलं का नाही ना, तर आपण इथे ते वाढवून घेणार आहोत. तर इथे मी 1 इंच वाढवते. एवढं 1 इंच लागत नाही, पण तुम्ही बिगिनर्स असाल तर इथे 1 इंच राहूनच द्यायचं आहे. आता इथून आपल्याला आपला जो टक्स पॉईंट आहे म्हणजे आपलं जे कमरेचं मार्किंग आहे ते करून घेऊ. इथून मी हा पॉईंट मायनस करते आणि पुढे माझं मी 8 इंचांवरती मार्किंग करून घेते. 8 इंच माझं कमरेचं मार्किंग येणार आहे इथे. प्लस पुढे मी 2 इंच माझी शिलाई मार्जिन असणार आहे इथे. आणि प्लस पुढे मी 1.5 इंच घेते, माझ्या इथे शिलाईमध्ये जाणार आहे. बरोबर याचं मार्किंग इथे माझं झालेलं आहे. आता मी इथे एक रेषा अशी तिरकस रेषा मी आता इथे मारून घेते. हे बघा अशा प्रकारे. हे बघा इथे मी एक तिरकस रेषा मारून घेतली. हा आर्मोल मी इथे पुढे कंटिन्यू करते. आणि आपण आता आपली जी फायनल रेषा असणार आहे ती ही असणार आहे, ही नाही, कारण आपलं हे ते टक्स निघून जाणार आहे. आता आपण याची इथे कटिंग करून घेऊ आणि मग मी तुम्हाला पुढची याची काय प्रोसेस असणार आहे ते सांगते. आता आपण आधी टक्स सॉरी इथं जे आपण एक्स्ट्रा येणार आहे ना ते आपण इथे मायनस करून टाकू. हे बघा हे बघा किती छान आपल्या प्रिन्सेसचा शेप इथे तयार झाला. आता फ्रंट पार्टचा आपण कट करून घ्यायचा आहे. जो आपण इथे शोल्डरला उतार दिलेला आहे तो घ्यायचा इथे कट करून. इथे काही काम नाही आहे आपल्याला त्याचं. आता इथून मी आर्मोलची कटिंग करून घेते. बघा अशा प्रकारे. इथे आपलं हे झालेलं आहे. आता मी इथे गळ्याची कटिंग करून घेते. हे बघा अशा प्रकारे आपला फ्रंट पार्ट इथे तयार झालेला आहे. याची प्रिन्सेसची कटिंग इथे झालेली आहे. हे बघा अशा प्रकारे आपला प्रिन्सेसचा जो शेप आहे तो इथे येणार आहे. कुठेही ते कोणा वगैरे आपला इथे राहिलेला नाही आहे. हे बघा आता आपण इथे बॅक पार्ट जो आहे ना तो ठेवून बघू. आता याची आपल्याला लांबी चेक करायची आहे आणि तितकं आपल्याला इथून मायनस करून टाकायचं आहे. हे बघा
हे बघा इतकं आपल्याला आपलं मायनस होऊन जाणार आहे. हे बघा इतकं आपण मायनस करून टाकायचं आहे आणि वरतून मी हे आर्मोल जे आहे ते पण मायनस करते. आता इथे तिरकस रेषा आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची. हे बघा आपली तिरकस रेषा इथे ड्रॉ झाली. आता आपण हे कट करून घेऊ. हे बघा अशा प्रकारे. आपला जो टक्स पॉइंट आहे ना तो इथे येणार आहे हा मेन. आता हे बघा इथून आपल्याला मला दाखवते की आपला जो आपण वरतून 10.5 इंचामध्ये जो टक्स पॉइंट घेतला होता उभा टक्सचा, तिथून आपलं हे बघा आता खाली आपण हे बघा एकदम परफेक्ट इथं आपलं हे बसलेलं आहे. आता आपलं हे पण झालं. आपल्या प्रिन्सेसची कटिंग झाली, बॅक पार्टची कटिंग झाली. आता आपण हे आपल्या अस्तरावरती याची कटिंग जी आहे ती बघणार आहोत. तर चला मी तुम्हाला दाखवते. तर मैत्रिणींनो, आता आपण याची पेपर कटिंग अस्तरावरती ठेवून आपण याची आता कटिंग कशी करायची ते बघणार आहोत. आता ही आपण पिसावरती आपल्याला याची कटिंग करायची आहे. तर आधी आपण अस्तरावर करणार आहोत आणि मग आपण ब्लाऊज पीसवरती याची कटिंग जी आहे ती करणार आहोत. तर सध्या मी हा ब्लाऊज पीस मी साईडला ठेवते आणि आपण आता अस्तरावर ठेवून याची कटिंग करून घेणार आहोत. हे बघा अशा प्रकारे अस्तराचं ठेवायचं, डबल फोल्ड करायचं. ही याची ओपन साईड आहे आणि ही बंद साईड आहे. बंद साईड माझ्याकडे आहे आणि ओपन बाजू जी आहे ती तुमच्याकडे. आता सर्व आधी काय करायचं, हा जो बॅक पार्ट असणार आहे ना, हा बॅक पार्ट ठेवून घ्यायचा. आता आपला मागचा गळा जो आहे तो बंद आहे, तर तो बंद बाजू करून ठेवायचा. हे बघा अशा प्रकारे ड्रॉ करून घेते आहे असं. आपण इथे बॅक पार्ट जो आहे तो ड्रॉ करून घेतला. आता आपण इथे फ्रंट पार्ट ठेवणार आहोत. आता हा फक्त 80 कटचा जो अस्तर आहे ना तो 80 कट आहे आणि 80 कटमध्ये आपण एवढी मोठी साईज कशी बसवायची ते पण तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहे. आता आपल्याला काय करायचं, इथे आधी आपल्याला बाही पण यामध्येच काढायची आहे. तर आपण इथे एकदा बाहीची मार्किंग करून घेऊ, मग आपल्याला इथे हे पॅटर्न जे आहे ते ठेवता येते. आपली 7 इंच बाही होती, त्यामध्ये 1 इंच ऍड करून मी 8 इंचांवरती मार्किंग करते. हे बघा आणि इथून मी आता एक सरळ रेषा मारून घेते. हे बघा अशा प्रकारे. आता इथून वरतीच आपल्याला आपले पॅटर्न जे आहेत ना ते ठेवायचे आहे. आता इथे हा पॅटर्न पूर्ण बसणार नाहीये कारण आपल्याला इथे जागा कमी पडते. तुम्हाला दाखवते एकदा मी हा प्रिन्सेसचा जो आपला हे आहे ना पेपर कटिंग आहे ते ठेवून घेते. हे बघा अशा प्रकारे, किंवा असा नाही बसणार. हे बघा हा प्रिन्सेसचा शेप राईट आपल्याला इथे असा बसवायचा आहे. हे बघा आता मी हा इथे ड्रॉ करून घेते. पॅटर्न काढून घेते, साईडला ठेवते. आता हा जो पॅटर्न आहे ना तो आपल्याला ठेवायचा आहे. इथे असा ठेवायचा, व्यवस्थित बसला पाहिजे. जितकं बसेल ना तितकं ड्रॉ करायचा आणि जो आपला उरणार आहे ना तो उर्वरित आपल्याला इथून आपण काढणार आहोत. हे बघा इथून आता इतकं मी आहे तसं आता ड्रॉ करून घेते. आता हे झालं. आता इथपर्यंत आपलं किती बसलं इथे, हे बघा इथपर्यंत आलं ना. आता इथली पुढची मार्किंग आपण इथून काढणार आहोत. हे बघा इथून ही निघणार आहे.
बघा, ही आतली रेषेकडे तुम्ही लक्ष नाही द्यायचं. आपण बाहेरची जी रेषा आहे ना ती आपली मेन असणार आहे. आता इथे आपण याची कटिंग करून घेऊ आणि मग मी तुम्हाला याचं स्लीवची कटिंग दाखवते. याची स्लीवची डिटेल कटिंग मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे. आता इथे मी 5 इंचांवरती एक मार्किंग करून घेते. टक्स पॉईंट आपण काढून घेऊ आणि अर्धा इंचावरती इथे एक आपण मार्किंग करून घेऊ. आपल्या इथे झालेले आहेत आपले. पटकन मी तुम्हाला याची कटिंग करून दाखवते. हे बघा, इथे छोटासा एक नॉच देऊन घेतला. आता हे पण आपलं झालेलं आहे. आता हा पार्ट काढण्याआधी मी इथे आपलं स्लीवची जी आहे ना ती मी इथे मार्किंग करून घेते, म्हणजे आपल्याला तो पार्ट आपला मोकळा निघेल. आता हे बघा, असं 4 फोल्डमध्ये आपल्याला बाईसाठी असं घडी करून ठेवायचं आहे. हे बघा, इथून अशा प्रकारे 4 फोल्डमध्ये इथे ठेवायचं. ही ओपन साईड तुमच्याकडे, बंद बाजू माझ्याकडे आहे. व्यवस्थित ठेवायचं, कपडा मागे पुढे झाला नाही पाहिजे. आणि इथे मार्किंग करून घ्यायची. आता आपल्या इथे आपण बरोबर केलेलंच आहे 8 इंचांवरती. सेम मार्किंग इकडे पुढेही करायचं. इथून खाली 3 इंचांवरती आपल्याला मार्किंग करायची आहे. आणि इथून आपल्याला आपला शेप जो आहे आपल्या बाईचा तो देऊन घ्यायचा. इकडनं 1 इंच आपल्याला मार्किंग करायची आणि त्या 1 इंचाच्या पूर्णच आपल्याला आपल्या बाईला शेप देऊन घ्यायचा आहे. कटिंगसाठी मी एक्स्ट्रा ठेवलेलं आहे, तरी फार झालं. कटिंगसाठी असणार आहे. आता पेपर यावरती आपण असं ठेवून जाऊ. आपलं बरोबर आलेलं आहे की हे बघा, इथे राईट आलेला आहे ॲक्युरेट. आणि इथून आपण हा जॉईंट दिला. हे बघा, आपलं इथे ॲक्युरेट आलेला आहे, एकदम बरोबर आलेला आहे परफेक्ट. आणि इथे आपण जॉईंट दिल्यानंतर आपण बरोबर इथे आपलं जे मापानुसार येणार आहे तर इथे आपलं हे झालेलं आहे. तर मी हे साईडला ठेवते आणि आपण ब्लाऊज पीसवरती याची कटिंग करून घेऊ. पॅटर्न आपल्याला लागणार आहे. आता याची ब्लाऊज पीस बघा, हे बघा, ब्लाऊज पीसची ही आपली बाहीची बाजू येणार आहे आणि ही आपली ब्लाऊजची गळ्याची बॅक साईडची जी बाजू आहे ती येणार आहे. त्यामुळे मी इथे अशी याची घडी करून घेते. ब्लाऊज पीस बघताना कस्टमरचं असल्यावरती तुम्ही व्यवस्थित खात्री करून एकदा चेक करून घ्यायचं आहे आणि मगच तुम्ही त्याची कटिंग करायला घ्यायची आहे. आता ही एक छान आपल्याला याची पट्टी जी आहे ती निघालेली आहे. आता मी ही पायपिंगसाठी वापरणार आहे, कारण याची
ठेवायचं हे बघा, असं ठेवून घेतलं. आता मी कटिंग करून घेते. आता अस्तरापेक्षा आपल्याला कपडा जो आहे तो जास्त कटिंग करायचा आहे. समजलं तुम्हाला? आलं लक्षात? हे बघा, थोडंसं एक्स्ट्रा ठेवायचं आहे कपडा आणि मग आपल्याला बाहेरच्या बाजूने इथे कटिंग करून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित हळूवार कपडा फिरवून घ्यायचा, किंवा नसेल जमत तर स्वतः फिरायचं. कपड्याला फिरवायचा प्रयत्न नाही करायचा, कारण पार्ट्स मागे पुढे होण्याची शक्यता असते त्यानंतर, किंवा आपलं जे आहे ते चुकू शकतं. त्यामुळे स्वतः फिरायचं, कपड्याला नाही फिरवायचं. हे बघा, इथे आपलं बॅक पार्ट तयार आहे. साईडला ठेवते. हे बघा, इथे आपण आता आपली स्लीव्ज जी आहे ना ती इथे येणार आहे. बघा, इथे मी स्लीव्ज ठेवून घेते. हे बघा, अशा प्रकारे स्लीव्जला थोडं कमी पडतंय, हरकत नाही. इथे साईडला आपण जॉईंट देऊन घ्यायचे. आता शिवायचे, जेव्हा आपण ब्लाऊज शिवायला घेऊ त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जॉईंट कसे द्यायचे दोन्ही साईडने. आता तुम्ही म्हणाल की मॅडम किंवा ताई आपण काय करू की असं साईडला ठेवून इकडे थोडं आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं आहे तर मी इकडे जोडून घेईल. तर असं नाही करायचं, मी तुम्हाला शिवत्या वेळेस सांगेल, कारण आपले असं चालत नाही. आणि असं शिवलं तर तुमचं ब्लाऊजची फिटिंग नक्की चुकू शकते. त्यामुळे आपल्याला दोन्ही साईडने सारखंच अंतर ठेवून इथे आपलं बाही जी आहे ती ठेवून घ्यायची. हे बघा व्यवस्थित. आता आपण इथे आपला प्रिन्सेस कट आहे तो ठेवून घेते अशा प्रकारे. आणि हा पार्ट आहे ना तो पण मी इथे ठेवून घेते. आता हे कटिंग करून घेऊ. आणि हे असणार आहे आपली स्लीव्ज. तर यासाठी जॉईंट द्यायचं आहे आपल्याला. तर याचा जॉईंट कसा काढायचा मी इथे तुम्हाला सांगते. आता जॉईंट आपल्याला चारही बाजूने द्यावा लागणार आहे. हे बघा, या केसमध्ये जॉईंट आपल्याला 1, 2 आणि 3 आणि 4 चारही साईडने आपल्याला थोडा थोडा जॉईंट इथे द्यावा लागणार आहे. तर त्यासाठी असं त्या लांबीचा कपडा बघून इथे तुम्हाला घ्यायचा आहे. हे बघा, अशी घडी करायची. त्याची म्हणजे घडी अशी करायची की 4 भाग झाले पाहिजे. आणि हे बघा, इथे ठेवून लांबी चेक करून घ्यायची का हां ठीक आहे बरोबर येत आहे. तर आता इथून आपण हा डबल फोल्ड आहे ना तो कट करून घेऊ एकदा. हे बघा, इथे डबल फोल्ड कट झाला. आता 4 फोल्ड करायचा. 4 फोल्ड केल्यानंतरही आपल्याला पुन्हा एकदा आतमधून एक याला इथे कट मारून घ्यायचा, म्हणजे कटच करून घ्यायचा. हे बघा, अशा प्रकारे. आता हे झालं 4 भाग तयार झाले बरोबर, हे 2 आणि हे 2. तर काय करायचं, सिम्पली इथे अटॅच करायचा. हा पार्ट इथे अटॅच करायचा. या साईडने 2 आणि इकडच्या बाजूने 2. हे बघा इथे. आता ते जोडते वेळेस मी तुम्हाला दाखवते. तर इथे आपली स्लीवची कटिंग झाली आहे. हे बघा, ही आपली पायपिंगची पट्टी तयार आहे. आता आपण याची स्टिचिंग बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. तर मैत्रिणींना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि अजून तुम्हाला कोणतं ब्लाऊज किंवा कोणती डिझाईन तुम्हाला शिकायची आहे तेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटूया आपण आता स्टिचिंगच्या पार्टमध्ये. आता आजच्या पुरतं इतकंच. तर चला, बाय.